एकनाथ महाराजांचं चरित्र भाग 11. नदी दिव्यगोदा तटीचा निवासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. जय हरी. रामकृष्ण हरी. एकनाथांना जनार्दन स्वामी म्हणाले होते की चल शूलभंजनावर अर्थात शूलभंजन पर्वतावर जाऊ. पण नाथांच्या मनात आता शंका निर्माण झाली होती की गुरुदेव अशा त्या निर्जन शूलभंजनावर का चालले आहेत. आणि त्यांनी काय सांगितलं होतं की अरे हे घनदाट अरण्य आहे बरं का, जंगली श्वापद क्रूर जनावरं तिथे स्वैरपणे असे संचार करतात, पण तू घाबरू नकोस. आणि तेव्हा तो म्हणाला होता की मला तुम्ही सोबत असताना भीती कशाची, काळजी कशाची. आणि तरीही याच्या मनामध्ये येत होतं की हे तर जात आहेत आणि मला का बरोबर घेतला असेल. पण त्याने आपल्या मुखातून एक अक्षरसुद्धा काढलं नाही. डोंगर माथ्यावर आल्यावर एका प्रशस्त शिलेवर हे दोघं गुरु शिष्य बसले होते. दिवस उतरणीला लागला होताच, पण तिथल्या घनदाट वृक्षांमुळं संध्या समय लवकर झाल्यासारखा वाटत होता. प्रकाशात धुसरपणा जाणवत होता. समोरून मल्लंग वेशातील व्यक्ती येताना दिसताच जनार्दन स्वामी झटकन उठून त्यांना सामोरे गेले आणि क्षणार्धात त्यांनी मल्लंगाचे पाय धरले. आणि एकनाथांना आधीच सांगितलेलं होतं की बाळा, तू इथे एके ठिकाणी कोपऱ्यामध्ये उभं राहा. नाथा, जोपर्यंत मी तुला आवाज देत नाही तोपर्यंत तू माझ्याजवळ येऊ नको. आता कोपऱ्यामध्ये उभं राहून नाथ महाराज पाहत होते, कारण इथे ते मल्लंग दिसण्यापूर्वी जनार्दन स्वामींनी काय केलेलं होतं, तर त्या ठिकाणी आल्याबरोबर नाथांनी करचरण प्रक्षाळन करुणिया पंत आसनी बसले, एकाग्र चित्त करुणी प्रेमे ईशास प्रार्थिते झाले. आणि हे जनार्दन स्वामी काय म्हणत होते, दत्ता ये हो अवधूता जगत्रयाच्या नाथा, दत्ता ये हो तू मुळीचा अविनाशी परियाकारा येशी, पतिता ताराया गुरुराया वेळण करणे वाया, दत्ता येई हो ही माया थकविते बलतेच भासविते, तुझिया सत्स्वरूपा गुरुराया वेळण करणे वाया, दत्ता येई हो येई हो येई हो. ही आर्त साद जेव्हा जनार्दन स्वामींनी घातली तेव्हा समोरून मल्लंग आलेले दिसले. मल्लंग वेशातील व्यक्ती येताना दिसताच जनार्दन स्वामी झटकन उठून त्यांना सामोरे गेले आणि क्षणार्धात त्यांनी मल्लंगाचे पाय धरले. एकनाथ आश्चर्यचकित नजरेनं दृश्य पाहत होता. मलिन देह असलेला, अंगावर कातडं पांघरलेला, खाकेला झोळी आणि हातात कटोरा असलेला हा ओंगळवाणा मल्लंग आणि त्याच्याबरोबर असलेली ती कुत्री, त्या माणसाला माझे स्वामी शरण कसे गेले. मल्लंगानं काखेत गुंडाळलेलं आसन स्वामींना दिलं. स्वामींनी ते अंथरलं आणि दोघंही एकाच आसनावर बसून संवाद साधू लागले. एकनाथ थोड्या अंतरावर बसलेला असल्यानं त्याला बोलणं ऐकू येत नव्हतं, पण कृती मात्र स्पष्ट दिसत होती. मल्लंगानं दिलेल्या कटोऱ्यात स्वामी
त्या कुत्रीचं दूध काढू लागले. एकनाथ तर अवाकच झाला. मल्लंगानं आपल्या झोळीतले शिळे वाळलेले भाकरीचे तुकडे काढून त्या दुधाच्या कटोऱ्यात घातले आणि त्या भाकरी इतक्या कडक होत्या की त्या अशा कुस्करताना कड 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 आवाज येत होता. स्वामी आणि मल्लंग तो काला मिटक्या मारत खाऊ लागले. अरे, विस्फारित नेत्रांनी एकनाथ एकटक ते सारं पाहत होता. त्याला वाटलं, माझे गुरु जनार्दन ब्रह्मनिष्ठ, सोवळं पाळणारे, आणि ते त्या मल्लंगाबरोबर उष्टमाष्ट कसं काय खात आहेत? सारंच काही विचित्र आहे आणि अगदी कल्पनेच्या पलीकडचं आहे. आता दोघांचं खाणं संपलं होतं. स्वामींनी खुणेनं एकनाथाला जवळ बोलावून घेतलं आणि तो कटोरा धुवून आणायला सांगितला. कटोरा घेऊन नाथ जवळ असलेल्या झऱ्याजवळ गेला आणि त्यानं कटोऱ्यात थोडं पाणी घेतलं. त्याबरोबर कटोऱ्याच्या कडेला चिकटलेले भाकरीचे बारीक तुकडे काही कण पाण्यावर तरंगू लागले. त्या तरंगणाऱ्या अन्नकणांकडे पाहता पाहता एकनाथाला वाटलं, जिथे माझे गुरु नम्र झाले, ज्यांचे पाय माझ्या गुरूंनी धरले, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आशंका कशी निर्माण झाली? नश्वर देहाबद्दल स्वामींनी बरंच काही समजून सांगितलं आहे, तरीही त्या मल्लंगाच्या बाह्यांगाला मी ओंगळ कसा समजलो? सर्वाभूती समान आत्मा हे तत्व माहीत असून स्वामी ब्रह्मनिष्ठ आणि मल्लंग अपवित्र हे मला वाटलं तरी कसं? माझ्या मनाचा अद्याप पालट झाला नाही का काय? माझा अहंभाव अजून विलयाला गेला नाही का काय? हा विचार मनात येताच एकनाथानं प्रसाद म्हणून कटोऱ्यातलं पाणी पिऊन टाकलं आणि कटोरा धुवून तिथे आणून ठेवला. नाथांच्या मनीचा भाव मल्लंगानं जाणला आणि जनार्दन स्वामी म्हणाले, प्रथमताची विपरीतसे रूप दाविले, प्रथमताची विपरीतसे रूप दाविले, म्हणून एकनाथ हा चित्त रंगले. आणि काय केलं? तो पाया पडला नाही ना, कारण मनामध्ये तेव्हा द्वैत भाव होता आणि एकनाथाला त्या प्रसाद भक्षणामुळं की काय, पण आत्मजागृती झाली होती आणि साक्षात्कार व्हावा तसं मल्लंगाच्या जागी दत्तात्रयाची मूर्ती दिसू लागली आणि कुत्रीच्या जागी कामधेनू दिसू लागली. एकनाथ क्षणभर देहस्थितीवर नव्हताच, तो सर्व भावे शरणागत झाला होता. मल्लंग स्वामींना म्हणत होते, हा तुझा शिष्य अवतारी पुरुष आहे, याच्यावर योग्य संस्कार कर. दत्त दिगंबर प्रगट जाहला, दत्त दिगंबर प्रगट जाहला, तीन शिरे षटभुजा विराजती, तीन शिरे षटभुजा विराजती, वेदरूपी ते श्वान सभोवती, नमन सोत्या गुरुपद कमला, नमन सोत्या गुरुपद कमला, दत्त दिगंबर प्रगट जाहला, दत्त दिगंबर प्रगट जाहला, दत्त दिगंबर प्रगट जाहला, जाहला. आणि मल्लंग कुत्रीसह हा एकनाथ, भाव समाधीतून जागा झालेला एकनाथ स्वामींचे पाय घट्ट धरून म्हणाला, सद्गुरुराव, मी अज्ञानी आहे. मी आत्ता जे पाहिलं त्याचा उलगडा करून सांगा ना. ते दर्शन मला धन्य करणारं होतं, पण मला ते झालं कसं?
अहो, इथे साक्षात दत्तात्रय दिसत होते. दत्तात्रयांच्या हृदयस्थ आपण स्वामी साक्षात जनार्दन स्वामी दिसत होते आणि आपल्या हृदयस्थ मी एकनाथ दिसत होतो. स्वामी, स्वामी हे खरंच खरं आहे का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. देवगिरीकडे परत जाताना स्वामी म्हणाले, अरे नाथा, तुझं पूर्व सुकृत आज फळाला आलं. प्रत्यक्ष माझं दैवत तुझ्या मनात कसं साकार झालं ते सांगतो. हे बघ, अर्धवट उजेडात पडलेल्या दोरीच्या ठिकाणी आपल्याला सर्पाचा भास होतो. कारण भयामुळं आपल्या मनातला सर्प आपण दोरीच्या ठिकाणी पाहतो. मल्लंगाच्या ठिकाणी तू दत्तात्रयांना पाहिलंस, कारण प्रसाद भक्षणानं तुझी भक्ती पूर्णत्वाला पोहोचली होती आणि मनातल्या भक्तीमुळं तुला नराच्या ठिकाणी नारायण दिसला समज. अरे, ते तुझं पूर्व पुण्यच होतं. मी फक्त निमित्त मात्र होतो. गुरुदेवांचा तो नम्र भाव पाहून एकनाथाला आपलं शिष्यत्व धन्य झाल्यासारखं वाटलं. देवदर्शनाची वांछा परिपूर्ण झाल्याचा आनंद अवर्णनीय वाटला. आणि रात्री अंथरुणाला पाठ लागली आणि सुखातिशयानं त्याला झोप येईना. त्याला वाटलं, सद्गुरूंच्या कृपादृष्टीनं माझ्या अहम सोहमच्या गाठी सुटल्या. माझी देहबुद्धी नष्ट झाली. देहबुद्धी हीच आत्मबुद्धी झाली. मी जणू स्वामींच्या पोटात शिरलो आणि गुरु माझी माऊली झाली. मी तिचं लेकरू झालो. सद्गुरू म्हणतात, परोक्ष ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान. गुळाचं वर्णन करणं म्हणजे परोक्ष ज्ञान, पण गुळ खाणं म्हणजे अपरोक्ष ज्ञान, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान. माझ्या गुरुमाऊलींनी आज देवदर्शनाची अपरोक्षानुभूतीच ची चव मला अनुभवास आणून दिली. आता आत्मैक्यामुळं त्यांचा माझ्याशी अखंड सहवास राहणार आहे. मी पोरका नाही, मी अनाथ नाही, मी त्रैलोक्य श्रीमंत आहे. मागे मी हिशोबाची एका पैची चूक हुडकून काढण्यासाठी रात्र जागवली होती. तेव्हा स्वामी मला म्हणाले होते, एका वेळ एका पैची चूक सापडताच तुला केवढा आनंद झाला आणि तू टाळी वाजवलीस. अरे, हाच एकाग्रपणा जर तू संसाराची चूक शोधण्यासाठी केलास तर तुला ह्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आनंद होईल. निजल्या हात जोडून एकनाथ म्हणाला, स्वामीनाथा, खरंच तो एकाग्रपणा अंगी बाणवण्याचा प्रयत्न तर मी करीनच, पण आजच्या ह्या आनंदाला तुलनाच नाही. माझा सद्गुरू माझा परमात्मा स्वरूप आहे याचा बोध मला किती चुटकीसरशी झाला आहे. ह्या अशा उन्मनी अवस्थेत एकनाथ निद्रादेवीच्या कुशीत केव्हा शिरला हे त्याचं त्याला सुद्धा कळलं नाही. जय हरी.